100 रुपये किलो CNG भरून आपण आपल्या ट्रिपला सुरुवात करूया. आता आपली पोरं खूप खुश आहेत कारण की आपण चाललोय रत्नागिरीला. आता रत्नागिरीला मोसम आहे आंब्यांचा, पोरं फुल खुश आहेत. आता रात्रीची वेळ आहे, चला पोरांना विचारूया काय काय भेटलं खायला. आमची ट्रिप 20 दिवस झालंय बाहेर आहे. पोरांना कसं वाटतं विचारूया बाहेर जेवताना. भाऊ कसं वाटतंय आज तुम्हाला? एकदम भारी वाटतंय. तुला दादा? नाद गोळा. तुला भाऊ तुम्हाला कसं वाटतंय आज? घर सोडून असं असते भावांनो, घर सोडून असं रात्रीचं बाहेर खायला लागतंय पोटा पाण्यासाठी. तुम्ही काय बोलता काका? बोला. जवळ्या काय बोलू? जवळ्या की घर सोडून कसं वाटतंय बाहेर? आता का भैया? आपण थोड्याच वेळात अनुष्कुरा घाटामध्ये पोहोचलेलोय. आता ज्यांनी ह्या मार्गे आलेले त्यांना माहिती अनुष्कुरा घाट कसा आहे. आणि आम्ही थोड्या दिवसा पहिलीच एक न्यूज बघितली, 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे घाटामध्ये. म्हणून मित्रांनो, घाटामध्ये कधी ओव्हर स्पीड कधी करायची नाही मित्रांनो घाटामध्ये. आता बघा आपले मित्र कसे ताणून झोपलेले आहेत, त्यांना फुल भरोसा आहे आपल्यावरती. आपला मित्र आपल्याला सुखरूप पोहोचवणार आहे आपल्या लोकेशनला. पाटे आपण 4 वाजताच पोहोचलेलोय राजापूर तालुक्याला. आणि आपण एक कट्टर पुणेकर म्हणजे आपण मिसळच खाणार सकाळी. आपण रत्नागिरीला उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आलोय. उन्हाळ्याचा सीझन म्हणजे मँगोचा. भाऊ एक नंबर मँगो होता. रत्नागिरीचा नाद नाही भाऊ आंब्यामध्ये, खरंच शपथ. संध्याकाळच्या टायमाला मस्त राजापूर सिटी मध्ये गेलो फिरायला. भाऊंनो खरंच यार, कोकण स्वर्ग यार, फिरलंच पाहिजे. कोकणामध्ये माणसांनी कधी ना कधी आयुष्यामध्ये एकदा तरी फिरलंच पाहिजे. इथले रस्ते, इथले नदी, इथली माणसं, भाऊ एक्सपिरियन्स हा घेतलाच पाहिजे सगळ्यांनी कोकणाचा. हा तर आपला पहिला तालुका आहे रत्नागिरीचा. आपण रत्नागिरीतल्या 8-9 तालुके पूर्ण फिरणारे, एकदम मस्त एक्सप्लोर करूया भाऊ रत्नागिरी. मी काय काय एन्जॉय करेन सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि पहिलाच तालुका कसला मस्त वाटला आपल्याला, बघा ना, एक नंबर राव. खरंच कोकण स्वर्ग यार, फिरलंच पाहिजे. इथले रस्ते, इथले डोंगर वगैरे सगळं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.